हिंदू विरोधी, अँटी नॅशनलिस्ट, देशद्रोही, तुम्ही सरकारच्या विरोधात जर काही बोलले तर हे लेबल तुमच्या माथ्यावर 100% लागणार म्हणजे लागणार. सरकारचं काय म्हणणं आहे, आमच्या विरोधात बोलायचं नाही. आम्ही किती चुक्या केल्या तरी सुद्धा आमच्या विरोधात बोलायचं नाही, आमच्या विरोधात आवाज उठवायचा नाही, आम्हाला प्रश्न विचारायचे नाही. आम्ही चुका करो, पाप करो, गुन्हे करो, आम्हाला जबाबदार धरायचं नाही. अकाउंटेबिलिटी अजिबात नाही. आम्हाला जर जबाबदार धरचाल, आम्हाला जर प्रश्न विचारसाल तर मग प्रश्न विचारणाऱ्याचं काय होते हे तुम्ही कालच्या दिल्लीच्या प्रोटेस्टमध्ये पाहिलं असेल. विद्यार्थी होते बिचारे, सुशिक्षित तरुण विद्यार्थी होते, उद्याच्या भारताचं भविष्य होते. त्या विद्यार्थ्यावर अमानुष पद्धतीने लाठीचार्ज केलाय, अमानुष पद्धतीनं. काहून तर हे सरकारला प्रश्न विचारू लागले म्हणून. सरकारला म्हणू लागले का जे तुम्ही घोळ केले त्याच्यासाठी तुम्ही जबाबदारी स्वीकारा, अकाउंटेबिलिटी स्वीकारा. पण सरकार म्हणली नाही. वरच्या विद्यार्थ्याचा दाबण्याचा प्रयत्न केला, लाठीचार्ज केला, काहींचे तर डोके फोडले, कपडे फाडले. पोरी बाळी सुद्धा येणं सोडल्या नाही. पोरींचे पण तिथं कपडे फाडण्यात आलेले आहेत. चेंगराचेंगरी जवळपास तिथं केलेली आहे. त्यानं अश्रुधूर सोडले, अश्रुधुराचे जे असते ते सोडले. त्यानंतर पाण्याचे फवारे मारले. म्हणजे काही करून तेला मोर्चा दाबायचा होता आणि त्यानं तसं तिथं केलेलं आहे. एवढं करूनही जर समजा तुम्हाला सरकार चुकीचं वाटत नसल तर मग तुम्ही मानसिक गुलाम झालेले आहात तिथं. कारण राजेव आता आपल्याला आवाज उठवावा लागणार आहे. आणि अजूनही जर समजा तुम्ही गप्प बसून असाल, आवाज तुमचा उठत नसल तर तुम्ही शंड आहात. तुमची म्हणजे पृथ्वी तलावर राहण्याचीच खरं तर लायकी नाही. त्यामुळं पहा तुम्हाला कसं वाटते, काय वाटते तर. कारण अहो शांततेत मोर्चा काढला होता. ते माहीत होतं की विद्यार्थी शांततेच काढणार आहेत, मग काडी करावं लागणार आहे आपल्याला. मग त्यानं काय केलं, त्यानं आधी तिथं तुटल्या फुटल्या गाड्या आणून ठेवल्या होत्या. ट्रकानं म्हणजे दगडानं भरलेला ट्रक तिथं त्यानं आणून ठेवलेला होता. कारण विद्यार्थी शांततेत चालले तर मग येईल लाठीचार्ज करण्यासाठी काहीतरी कारण शोधावं लागणं. मग ते कारण शोधण्यासाठीची तयारी येणं आधीच केली होती. एक रील मी काल पाहिली. त्या रीलमध्ये ते म्हणू लागले का बा एक पोलीसवाला त्या विद्यार्थ्याच्या मॉबमध्ये तिथं गेला आणि त्याला सोडवण्यासाठी म्हणून मग त्यानं पोलिसांनी तिथं लाठीचार्ज केला. तर मला सांगा ते पोलीसवाला त्या मॉबमध्ये तिथं आतमध्ये गेला असेल. आपण गणपतीच्या दर्शनाला जर समजा गेलो तर तिथं लाईनीत बी थोडीफार धक्काबुक्की होतीच. याचा अर्थ असा होतोय का की ते विद्यार्थी त्या पोलिसाला मारू लागले म्हणून? नाही. बरं समजा तुम्ही तेवढ्या पुरता लाठीचार्ज केला, त्या पोलीसवाल्याला त्या मॉबमधून बाहेर काढलं, समजू शकतो. तेवढ्यासाठी तुम्ही लाठीचार्ज केला. पण ते तसं नव्हतं ना. ते ना लाठीचार्ज जे चालू केला ते थांबलेत नाही. म्हणजे काहींचे डोके फुटले, मोकार हाणले त्यानं, मोकार. पोलीसवाल्यानं तिथं मोकार म्हणजे हात तिथं धुवून घेतलेले आहेत या विद्यार्थ्यावरती. म्हणजे पोलीसवाल्याला अजिबात तिथं लाज वाटलेली नाही. आणि विषय झाला काय का पोलीसवाल्याला सगळे जबाबदार धरायले. तर अरे पोलीसवाले जबाबदार नाहीत. हे जे काही लाठीचार्ज झाला त्यासाठी तुम्ही पोलीसवाल्याला जबाबदार धरू नका. कारण पोलीसवाल्याचा आत्मा मेलेला असतंय. नोकरीला ज्या क्षणी ते लागते त्या क्षणी त्याचा आत्मा मेलेला असते. विठ्ठल कांगणे सर म्हणलेच येतं का बा चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर जर समजा म्हणायचं असेल तर बाप एक आणि इमान नेक असावं लागते. आता तुम्ही म्हणायले का बा पोलीसवाले आहेत जबाबदार, आणि पोलीसवाले गुलाम आहेत सिस्टीमचे. वरचं जे म्हणलं ते त्याला ऐकणं. हे वरून ऑर्डर आली लाठीचार्ज करा, त्यानं लाठीचार्ज केला. वरून ऑर्डर आली धुवा तर धुतलं. काय लोमतं विचारायचं नाही, प्रश्न विचारायचे नाही. त्यामुळे पोलीसवाल्याला तुम्ही जबाबदार धरूच नका. कारण पोलीसवाल्याचा कणा जे असते ते असते इलास्टिकचा. सिस्टीम जशी वाकवल तसा परपर त्याचा कणा वागते, आहे का नाही. कारण त्याचा जर समजा कणा शाबूत असता, स्वाभिमान जिवंत असता तर त्यानं सुद्धा एकी दाखवली असती. कारण त्याला वाटतच असेल ना का हे आपण जे काही करायला होतं ते चुकीचं आहे. पण चुकीचं असून सुद्धा ते करू लागले. काहून तर त्याला नोकरी प्यारी होती. इंग्रजांच्या काळामध्ये जसं इंग्रजांनी ते डुकराच्या चरबीपासून बनवलेले जे काडतूस होते ते आपल्या सैनिकांना दिले होते. पण भारताच्या सैनिकांनी काय केलं होतं, त्याच्या विरोधात आवाज उठवला होता. मंगल पांडेची जी होती तुकडी त्याच्यामध्ये. कारण त्याचा स्वाभिमान आला ना तिथं. इथं स्वाभिमानच गप बसलेला आहे सगळा. मग ते ऐकतील का? मनाचं नाही. ते कोणाचं ऐकतील? सिस्टीमचं ऐकतील. वरून साहेब काय म्हणले, लाठीचार्ज करा. मग करा लाठीचार्ज. बरं साहेबानं कोणाचं ऐकलं? त्याच्यावर जे साहेब बसले तेच ऐकलं. बरं त्याच्यावर जे साहेब बसलाय समजा राजकारणातले जे मंत्री संत्री असतील, ज्यानं ह्या ऑर्डर दिल्या असतील, ते मंत्री संत्री गुलाम कोणाचे आहेत? सामान्य नागरिकाचे.
कारण ही लोकशाही आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं सरकार आहे. ते गुलाम हे तर सामान्य नागरिकांचे, पण ते अत्याचार कोणावर करायले तर सामान्य नागरिकांवर. काहून तर लोकशाहीचा इथं कार्यक्रम त्यानं तिथं जवळपास केलेला आहे आणि हे असंच चालू राहणार आहे. म्हणजे आपण जर समजा याच्या विरोधात आवाज उठवला नाही, आपण जर समजा याच्या विरोधात बोललो नाही, तर हे शेवटपर्यंत असंच चालू राहणार आहे. आवाज दाबून टाकायचा 100% प्रयत्न करतील, पण आपल्याला दबून जायचं नाही, आपल्याला आवाज उठवावा लागणार आहे मित्रांनो. आलं का लक्षात? कारण मागणी काय आहे का शिक्षण मंत्र्याचा राजीनामा द्यायला पाहिजे. नीटमध्ये जे काही घोळ झाले, पेपर फुटीचे प्रकरण झाले, त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना आत्महत्या केले, त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारा, आत्महत्या द्या, हे राजीनामा द्या. पण नाही, कोणी बोलायला तयार नाही. ते सोनम वांगचुक बिचारा 20 दिवसापासून उपोषणाला होता बसलेला, त्याला तर पहाट उचललो. असं कसं उपोषण तोडत नाही म्हणते तू, आम्ही उचलून नेतो तुला, विषय क्लोज. तुम्ही उपोषणाला बसा, वाट पाहतील, लय चेतलं, उचलून येतील तुम्हाला, संबंध संपला. तिथं जा, त्याच्या संग बोला बसा, काय चर्चेनं बी प्रश्न सुटू शकतात ना, पण नाही, माघार यायची नाही. यायलं आम्ही जे करतो तेच बरोबर आहे असं यायचं म्हणणं आहे. त्यामुळं हे जे काही सीन तुम्ही पाहिले, एकंदरीत तिथं सगळं तसं झालेलं आहे. आता बघू कसं काय होतंय. तर पण मी तर म्हणाल का, लोकशाही जर समजा तुम्हाला टिकून ठेवायची असेल, लोकशाही जर समजा तुम्हाला वाचवायची असेल, तर आवाज उठवावा लागणार आहे. आपण जर गप्प बसून राहिलो तर कसं होतं, हे तर ट्रेलर होतो. हे अश्रुधूर, लाठीचार्ज, डोके फुटले. अहो, एक डॉक्टरांची टीम आली होती म्हणा तिथं, का बा प्रोटेस्टमध्ये जर इमर्जन्सी कोणाला मेडिकल हेल्प लागली तर मग ती डॉक्टरांची टीम तिथं त्याला मदत करणार होती. ते काय मोर्चात सहभागी बी नव्हते, नारे बी नव्हते देत, काय नाही, आपले होते तिथं. तर त्या डॉक्टरायला बी येईनं धरून आणलं म्हणा, काहूनच आले म्हणा तुम्ही, येऊत नका. त्या डॉक्टरांची एक मी रील पाहिली, ते म्हणू लागले की आमचा काहीच संबंध नसताना आमच्यावर त्यानं लाठीचार्ज केला, परिवारीचे कपडे फाडले, डोके फोडले. म्हणजे 13 एप्रिल 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड होतं झालं इंग्रजांच्या काळामध्ये. जनरल डायरनं ते सगळं एकंदरीत कार्यक्रम तिथं केला होता. स्वतंत्र भारतातलं हे जालियनवाला बाग कांड आहे असं जर म्हणलं तर वावगं ठरू नये. आता देश कोण्या दिशेनं चाललेला आहे आणि त्याला आता कसं वाचवायचं ते सगळं आपल्याच हातात आहे मित्रांनो. त्यामुळे एकंदरीत या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. जय हिंद, वंदे मातरम.